नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक आजचा आपण अभ्यासणार आहोत. नवीन सुधारित आवृत्तीवरती सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे मराठीमध्ये समजून घेणार आहोत आणि याचा तुम्हाला परीक्षेला नक्की फायदा होईल. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप महत्त्वाचे प्रश्न मी यामध्ये कव्हर केलेले आहेत. जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन असतील तर त्यांनी सुरुवातीला आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे हे प्रश्न उत्तर तुम्ही प्रत्येकाने सुरुवातीला व्हिडिओमध्ये समजून घेणं आवश्यक आहे आणि नंतर आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेणं गरजेचे आहे. ओके, कारण लिखाण केल्यावरतीच आपल्याला या संपूर्ण प्रश्नांचा सरावही त्या ठिकाणी होत असतो आणि त्या गोष्टी आपल्याला परीक्षेला जी प्रश्नांची उत्तरं असतात ती आपल्याला वेळेवरती त्या ठिकाणी आठवत असतात. ओके, चला, सर्वात महत्त्वाचा पॉइंट आपल्याला आता सामान्य ज्ञानावरती काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. चलो, रेडी आहेत सर्वजण? ऑनलाईन बॅचेस वाले विद्यार्थी इकडे व्यवस्थित लक्ष द्या. पहिला जो आपला प्रश्न आहे यामध्ये उडान. आता उडान योजना, जी काही उडान योजना आहे ही केंद्र शासनाकडून कशासाठी आहे? तर उडान योजना ही या ठिकाणी माफक दरात हवाई सेवा हे त्याचं उत्तर आहे. ओके, चला पुढचा महत्त्वाचा क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन. 31 ऑक्टोबर हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करतात? तर राष्ट्रीय एकता दिवस. खूप महत्त्वाचे बेसिक क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि व्यवस्थित याचा सराव करा. पुढे प्रश्न क्रमांक 3 म्हटलंय, बावळी, मुद्रा, देवळी, निद्रा या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? तर यामध्ये याचं उत्तर आहे दिसणारा बावळट परंतु हुशार मनुष्य. ओके, आता यामध्ये मी काही कंबाईन क्वेश्चन टाकलेले आहेत जे तुम्हाला सरावासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय उत्पादकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर राष्ट्रीय उत्पादकता दिवस हा या ठिकाणी 12 फेब्रुवारी साजरा करण्यात येतो. चला, इथपर्यंत हे 4 क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आले. चलो, 5वा प्रश्न समजून घेऊया आपण. भारतात कोणत्या राष्ट्रीय नेत्याच्या जयंती दिवशी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो? तर सरदार वल्लभभाई पटेल हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. चला, हे 5 प्रश्न व्यवस्थित समजले. पुढे आता प्रश्न क्रमांक 6 बघूया. राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात पसरलेला या डॅश डॅश वाळवंटाचा प्रदेश आहे. तर इथे थार. याचं उत्तर काय आहे? थार. पुढे प्रश्न क्रमांक 7, कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होते? तर कुठे रे? यवतमाळ. प्रश्न क्रमांक 8, वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? तर डॉक्टर जगदीशचंद्र बोस हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, श्री आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात मावळ प्रांत म्हणजे खालीलपैकी कोणता भाग आहे? योग्य पर्याय निवडा. तर याच्यातला पर्याय योग्य आहे सह्याद्रीच्या पूर्वेकडील उत्तरणीचा भाग. चलो, आता हे महत्वाचे 10 प्रश्न आपण पहिल्या पार्ट मध्ये पाहिले. ओके, पार्ट नंबर 1 मध्ये आपण 10 क्वेश्चन्स बघितले आणि आता पुढे आपला पार्ट नंबर 2 चालू होतोय. पार्ट नंबर 2. आता पार्ट नंबर 2 पासून पुन्हा आपण काही महत्वाचे क्वेश्चन्स बघणार आहोत. पुढे, गांधार शिल्पशैली ही कोणत्या 2 देशांच्या शिल्पशैलीतून निर्माण झाली आहे? आधी सुरुवातीला प्रश्न नीट समजून घेत चला, तर तुम्हाला त्याची उत्तर व्यवस्थित समजतील. ओके, चला, आता याचं उत्तर आहे भारत आणि ग्रीस. प्रश्न क्रमांक 2, एकाच वेळी
राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो असं म्हटलेलं आहे. तर इथे आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देणारा 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी सहमत केला? ओके, चला त्याचं उत्तर बघूया आपण. लॉर्ड मेयो. प्रश्न क्रमांक 4, रेगूर मृदा. बघा, रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? तर दख्खनचा पठारी प्रदेश याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढे 5 बघा, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डॅश डॅश येथे जलविद्युत केंद्र आहे. कुठे? खोपोली. प्रश्न क्रमांक 6, डॅश डॅश जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात. कुठे रे? तर नांदेड हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, वेदाकडे वळा असे कोणी म्हटले आहे? स्वामी दयानंद सरस्वती हे त्यांचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 7चं. प्रश्न क्रमांक 8, अजिम प्रेमजी हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहे? विप्रो. कोणत्या? विप्रो. प्रश्न क्रमांक 9, टंगस्टन धातूच्या कोणत्या महत्वपूर्ण गुणधर्मामुळे त्यांच्या विजेच्या दिव्यात वापर करतात? ओके, म्हणजे काय? जी टंगस्टन धातू जो आहे कोणत्या महत्वपूर्ण गुणधर्मामुळे त्याचा विजेच्या दिव्यामध्ये वापर केला जातो? म्हणजे जो आपण बल्ब जो असतो, तर याचं उत्तर आहे उच्च द्रवणांक. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार डॅश डॅश आहे? तर त्रिकोणाकृती. खालीलपैकी कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे नाशिक. शहर म्हटलंय ना. चला पुढे, भारतात हरित क्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या एका पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली आहे? तर गहू हे त्याचं उत्तर आहे. मानवी शरीरातील सर्वाधिक लांबीची पेशी कोणती? तर चेता पेशी. प्रश्न क्रमांक 14, वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील कोणता घटक महत्वाची भूमिका पार पाडतो? हरित लवक हे त्याचं उत्तर आहे. अन्नपचनाला सुरुवातीला शरीराच्या कोणत्या भागात प्रथम होतो? तर पहिलं कुठे येणार? तोंड. प्रश्न क्रमांक 16, स्पायरोगागर हा काय आहे? तर हे शेवाळ आहे. ओके. प्रश्न क्रमांक 17, 1948 मधील विद्यापीठ शिक्षण आयोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर राधाकृष्ण आयोग त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, त्वरण म्हणजे कशामधील बदलाचा दर होय? तर वेग. कोणत्या वर्षी लोकायुक्त संस्थेची महाराष्ट्रात स्थापना झाली? तर 1971. शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा म्हणजे काय? अष्टावधानी हे त्याचं उत्तर आहे. भारतात कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर उत्तर प्रदेश. कोणत्या शहराला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असे संबोधले जाते? तर पुणे. प्रश्न क्रमांक 23,
दख्खनचे ताज कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औरंगाबाद. आता हे काही जुने काही क्वेश्चन्स आहेत, त्या आधारावरती आपण हे घेतलेले आहेत. ते पर्यायामध्ये जी नावं असणार आहेत तेच तुम्हाला इथं देणं आवश्यक आहे. कुल्लू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये. प्रश्न क्रमांक 25. जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे? तर मुंबई. प्रश्न क्रमांक 26. C.H. विजय शंकर यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली? मेघालय हे त्याचं उत्तर आहे. 2023 या वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे? तर 148. प्रश्न क्रमांक 28. बराकपूर तुकडीतील कोणत्या हिंदी सैनिक आणि ब्रिटिश मेजर वर गोळी झाडली? मंगल पांडे हे त्याचं उत्तर आहे. असहकार चळवळीत दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या शहरात झेंडा सत्याग्रह लक्षवेधी ठरला आहे? तर नागपूर. 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केले? तर तात्या टोपे. भारतातील बहुतांशी पाऊस डॅश डॅश प्रकारचा आहे? नैऋत्य मान्सून. ओके. भारतातील सर्वाधिक नागरिक सहकारी बँक कोठे आहेत? तर कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये. मुख्यमंत्री किसान जीवन ज्योती योजना कोणत्या राज्यात सुरू आहे? तर उत्तर प्रदेश. खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात? तर भुईमुंग. शेती हा विषय कोणत्या सूचीत देण्यात आलेला आहे? तर राज्य सूची. पेशीमधील डॅश डॅशना पेशीची ऊर्जा केंद्र असे म्हणतात? तर तंतुकनिका. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर भालाफेक. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वतंत्र लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली? तर सातारा हे त्याचं उत्तर आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? कोल्हापूर गोंदिया. नॅशनल डिफेन्स कॉलेज कुठे आहे? नवी दिल्ली. केंद्रीय ऊस संशोधन संस्था कुठे आहे? लखनौ. जगात सर्वाधिक रोबोट कामावर ठेवणारा देश कोणता आहे? तर दक्षिण कोरिया. वन्यजीव गुन्हे नियंत्रित ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय सुरू केले मिशन संपर्क अभियान कोणत्या रोगाशी निगडित आहे? तर एड्स. G20 वर आधारित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किती रुपयाची 2 विशेष स्मारक नाणी जाहीर केली आहेत? 100 आणि 75. कुष्ठरोग निवारण व पुनर्वसनाच्या कार्यासाठी आळंदी जवळ डुडुळगाव येथे चालवल्या जाणाऱ्या संस्थेशी डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडित आहे? आनंदग्राम हे त्याचे उत्तर आहे. बोकारो येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशात सहाय्य लागले? तर रशिया. चासकमान प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर खेड तालुक्यामध्ये आहे. देशातील
सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि सभागृह संकुलनाचे उद्घाटन कोणत्या हस्ते झाले आहे? तर नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झालेले आहे. ओके, चलो इथपर्यंत हे महत्वाचे 49 क्वेश्चन आपण अभ्यासले. ओके, पहिले आपण 10 क्वेश्चन अभ्यासले होते. त्यानंतर आता हे 49 क्वेश्चन आणि आता पुढचे काही मराठी विषयावर आधारित निवडक काही प्रश्न मी घेतलेले आहेत ते आपण अभ्यासू. चला, मी निबंध लिहित जाईन काळ ओळखा. तर काळ कोणता आहे? रीतिकाळ. गुलाब, बारदान, गालिचा, अब्रू हे शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर पारसी. सीता स्वयंवर हे मराठीमधील पहिले नाटक 1883 मध्ये कोणी लिहिले? तर विष्णुदास भावे. शतदा प्रेम करावे आत्मचरित्र कोणाचे आहे? अरुंदाते. ताकापुरती आजी या म्हणीचा अर्थ काय आहे रे? तर आपले काम होईपर्यंत एखाद्याचे गुणगान करणे. ओके, आता पुढे म्हटलंय म्हण पूर्ण करा. श्रीच्या मागोमाग येतो तो ग. हळद लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? तर विवाह होणे. आणि शेवटचा प्रश्न, रक्ताचे पाणी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खूप कष्ट करणे. असे महत्वाचे आपण या ठिकाणी हे 8 क्वेश्चन अभ्यासले. जवळजवळ आपण 67 क्वेश्चन आजच्या या लेक्चर्स मध्ये बघितले, अभ्यासले आणि निश्चित विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचा फायदा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण तुम्ही बघितला आणि अशाच महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी तुम्हाला आणखीन महत्त्वाचे व्हिडिओ पाहिजे असतील किंवा काही PDF तुम्हाला पाहिजे असतील अभ्यासासाठी आणि नवीन लेक्चर्सचे व्हिडिओ मी लवकरच चॅनलवरती अपलोड करणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्टडीसाठी PDF नोट्स पाहिजे असतील तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती मी नंबर देतोय माझा 85 30 80 42 74 या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा पाठवा आणि ब्रॅकेटमध्ये DCC बँक म्हणून टाका. तर तुम्हाला महत्त्वाच्या जे काही PDFs आहे, जे काही PDFचे चार्जेस आहे त्याची फीज तुम्हाला सेंड केली जाईल आणि तुम्हाला व्हॉट्सअपला जे काही फीज पेड केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला या संपूर्ण PDFs त्या ठिकाणी सेंड केल्या जातील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट देतो. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करत चला. ओके, सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.